तिलक लगा के मिट्टी का तू पासी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू पासी आज लगा ले। तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार. संवाद मातीच्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण स्पोर्ट्स क्लाइम्बिंग या अनोख्या एका स्पर्धेविषयीच माहिती जाणून घेतली होती. त्याचा इतिहास जाणून घेतला आणि सोबतच भारतातील त्याची स्थिती काय आहे हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं. आणि आजच्याच भागामध्ये आपण पुन्हा स्पोर्ट्स क्लाइम्बिंग कडे जाणार आहोत. मात्र या भागादरम्यान आपण आज जाणून घेणार आहोत स्पोर्ट्स क्लाइम्बिंगच्या स्पर्धा आणि त्यांचे नियम याविषयी. आणि यासोबतच या मुलाखतीमध्ये ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रशिक्षक आणि अशा स्पर्धांमध्ये व्यवस्थापक राहिलेल्या प्राजक्ता घोडे. प्राजक्ता मॅम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. नमस्कार मॅम. सर्वप्रथम तुमचं खूप मी आभार मानतो की आज तुम्ही वेळ दिलात आणि इथे उपस्थित राहिलात आणि या अनोख्या अशा खेळांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तुमची साथ आम्हाला खूप अशी मोलाची ठरते. मागच्याच भागामध्ये आपण ते अनुभवलं आणि पुढच्या ह्या भागामध्ये सुद्धा आपण अधिक अशी सखोल माहिती नक्कीच तुमच्याकडनं घेणार आहोत. तर पुन्हा एकदा तुमचं मी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. आणि सोबतच स्वागत आहे स्पोर्ट्स इंडीच्या सर्व मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचं. बडवे मॅम, तुमचंही आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर संवाद मातीच्या खेळाडूंशी हा कार्यक्रम सुरू झाला होता आणि अनेक खेळाडूंचे मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून समस्त क्रीडा प्रेमींना खेळाडूंना अविरतपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या मार्फत आपण करत आहोत. तर ही प्लॅटफॉर्म ज्यांच्या संकल्पनेतून उभारला गेलाय त्या स्पोर्ट्स इंडीच्या सर्व सुप्रिया बडवे मॅम यांचंही मी स्वागत करतो. थँक्यू. धन्यवाद मॅम. आणि मुलाखतीला सुरुवात करतो. तत्पूर्वी प्राजक्ता मॅम यांची एक थोडक्यात ओळख द्यायची तर खरं तर 12 वर्षांचा काळ त्यांनी माउंटेनिंग, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग आणि ट्रेकिंग साठी दिलेला. अर्थातच एक तपाची जी काही तपश्चर्या म्हटली जाते, तपश्चर्याचा खरा काळ एक तप आणि एक तप म्हणजे 12 वर्षांचा काळ. तर आज खरं तर एक तप पूर्ण केलेला आहे, ज्यांनी स्वतःला ह्या ट्रेकिंग साठी, ऍडव्हेंचर्स गेम साठी स्वतःला वाहून त्यांची सेवा, खरं तर ही सेवाच म्हणता येईल, ती सेवा त्यांनी सुरू केली आणि 1 वर्ष एक तप त्याला पूर्ण झालेले. तर या एक तप खरं तर अनोखा असा एक प्रवास नक्कीच ठरणार आहे आणि ते नक्कीच
आपल्यासोबत शेअर करतीलच. मुलाखतीला आपण सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी स्पोर्ट्स इंडी बद्दल माहिती जाणून घेऊयात. स्पोर्ट्स इंडीचे व्यवस्थापक श्रीपाद जवळेकर यांच्याकडनं. नमस्कार मित्रांनो. गेले 2015 पासून सातत्याने क्रीडा क्षेत्रातल्या विविध घडामोडींना उजाळा देण्याचं कार्य हे स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, अव्याहत करत राहू. स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रातल्या नामवंत कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ व त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि समाजासमोर त्यांच्या केलेल्या कार्याची माहिती प्रसारण आणि प्रसारण हे दोन्ही करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मला सांगताना अत्यंतिक आनंद होतो की बडवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांना आम्ही सातत्यानं साथ घालत आलो. संवाद मातीतला ह्या खेळाचा विषय आम्ही ज्या वेळेस घेऊन आलो, तर संवाद मातीतला, मातीतून जो काही संवाद होऊ शकतो क्रीडा क्षेत्रातला, जो काही मैदानी गेम आहेत या क्षेत्रात आम्ही कार्य करत आहोत. आता बघा, ऍडव्हेंचर सारख्या म्हणजे अशा तुम्ही विचार नाही करू शकत, एक मुलगी असून ऍडव्हेंचर गेम गिर्यारोहक म्हणू शकतो अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राजक्ता घोडे मॅडम यांचा आज आम्हाला वेळ भेटला. त्याच पद्धतीनं विविध क्षेत्रातले जे काही मान्यवर आहेत क्रीडा क्षेत्रात, ज्यांचं उत्तुंग शिखरापर्यंत ते पोहोचलेत, अशांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशीच साथ आपली सर्वांची आम्हाला लाभो हीच मी आपणास विनंती करतो. माझ्या वेबसाईटवर आपण नक्कीच एकदा व्हिजिट करावं, ज्या माध्यमातून आम्ही विविध आर्टिकल, ब्लॉग्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत. आत्ताच नवीन आम्ही चालू केलेल्या SSFF शॉर्ट फिल्म फेस्टिवल याची पूर्ण सविस्तर माहिती आहे आणि ही माहिती पुढेही तुम्हाला माहिती मिळू शकते. आमच्या वेबसाईटवर नक्की या. धन्यवाद. धन्यवाद श्रीपाद सर. आपण आता स्पोर्ट्स इंडी बद्दल माहिती जाणून घेतली आणि आता वेळ झालेली आहे प्राजक्ता घोडे यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकण्याची. प्राजक्ता मॅम, ऍक्च्युली आपण इथे येणारे जे काही प्रमुख वक्ते असतात त्यांच्या कारकिर्दीवरची एक झलक म्हणून एक छोटीशी एव्ही बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या मार्फत येणाऱ्या पाहुण्यांची जी काही कारकीर्द असते, यशस्वी कारकीर्द आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशीच एक एव्ही तुमच्यावरही आम्ही बनवली, तुमच्या कारकिर्दीवरही आम्ही बनवलेली आहे. तर सर्वात आधी ती एव्ही पाहूयात. येस सर. टेक्निकल टीम, एव्ही प्लीज. महिलांच्या धाडसी कार्यकर्तृत्व
प्राजक्ता घोडे, स्पोर्ट्स इंडीच्या सर्वेसर्वा सुप्रिया बडवे मॅडम आणि मुख्य व्यवस्थापक श्रीपाद जवळकर यांचं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. म्हणजे सरप्राइझिंग आणि डोळे पाणावले एवढं छान इन्फॉर्मेशन मिळाली आहे इथे. मॅम, खरं तर ही एव्ही पाहिल्यानंतर एक प्रश्न तुम्हाला मी सुरुवातीलाच विचारेन की नेमकं सपाट अशा जमिनीवर तुम्ही कधी असतात? कारण जर आपण आता व्हिडिओ बघितलं तर सलग प्रत्येक वेळी प्रत्येक नवीन नवीन मोहीम तुम्ही पार पडत असतात आणि तुमचं आतापर्यंतचं जे काही आयुष्य असेल ते आयुष्य तुम्ही डोंगर, दर्या, पर्वत याच्यावरतीच घालवलेलं आहे. तुम्हाला कधी म्हणजे एक सपाट जमिनीवरचं कधी आठवतो का की दिवस की नाही मी आज दिवसभर या घरात होते किंवा सपाट जमिनीवर होते? नाही, अजिबात नाही. बेसिकली ही फील्डच अशी आहे की तुम्हाला ती राहायची इच्छाच होत नाही सपाट जमिनीवर. होत नाही. पण मॅम, खरं तर एक तप तुम्ही पूर्णपणे सर्वस्व याला वाहिलेलं आहे, ट्रेकिंग, माउंटेनिंग, स्पोर्ट्स क्लाइम्बिंगला. जर ह्या एक तपातले जर आपण प्रमुख टप्पे जर पाहण्याचा विचार केला तर तुमच्या दृष्टीने कोणकोणते प्रमुख टप्पे ह्या एका तपाच्या 12 वर्षांच्या काळामध्ये तुम्ही अनुभवले आणि तुम्ही इथे शेअर करू इच्छिता? बेसिकली मी जेव्हा कॉर्पोरेट आयुष्य जगले तर त्यानंतर मला असं कळलं की आपण माउंटेनिअरिंग आणि एडव्हेंचर ह्या फील्डमध्ये कोर्सेस करून पुढे करिअर करू शकता. आणि ते करिअर करताना मला असं जाणवलं की ह्यामध्ये खूप काही आहे शिकण्यासारखं आणि दररोज एक नवीन चॅलेंज आहे. आणि त्यातले माझे महत्वाचे टप्पे म्हणजे सुरुवातीला मी एथलेटिक्स खेळले. स्टेट लेवल एथलेटिक्स खेळल्यानंतर मग मी पुन्हा स्पोर्ट क्लाइम्बिंग मध्ये शिफ्ट झाले. माउंटेनिअरिंगचा कोर्स केला. मग स्पोर्ट क्लाइम्बिंगचा असं कळलं की जजिंगचा कोर्स असतो. मग जजिंगचा कोर्स केला त्यामध्ये नॅशनल लेवलचा. आणि आश्चर्य म्हणजे हा कोर्स इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पोर्ट क्लाइम्बिंगचे रूल्स असतात. त्याच्यानुसार तुम्हाला तो कोर्स इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनच्या अंडर करावा लागतो नॅशनल लेवलचा. आणि आश्चर्य वाटेल, मलाही आश्चर्य होतं की मी पहिल्याच ह्याच्यात तो कोर्स क्लिअर केला पहिल्या अटेम्प्ट मध्ये. आणि जेव्हा मला पहिला चान्स ब्रिगेडियर MP यादव सरांच्या अंडर नॅशनल्सला जजिंग करायचा मिळाला 2014 मध्ये, तेव्हा मला कळालं की या स्पोर्ट्स मधला हा माझा महत्वाचा टप्पा होता आणि तिथून मला पुढे या स्पोर्ट्स मध्ये अजून पुढे करायची इच्छा झाली. आणि म्हणजे त्या उणिवा हळूहळू भरत गेल्या. आणि 2018 जेव्हा मला एशियन गेम्स साठी इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशननी स्पोर्ट्स कोच म्हणून आणि टीम मॅनेजर म्हणून पाठवलं, तेव्हा त्या भावनेला म्हणजे सीमा नव्हती की भारतासाठी मी रिप्रेझेंट करणार आहे ऍज अ मॅनेजर आणि कोच इंडियन स्पोर्ट क्लाइम्बिंग टीमचा. आणि पहिल्यांदा इंटरनॅशनली स्पोर्ट तिथे खेळत होता, म्हणजे स्पोर्ट क्लाइम्बिंग पहिल्यांदा तिथे रिप्रेझेंट होत होता त्या एशियन गेम्स मध्ये. सो हे माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे टप्पे. हो, हे छान वाटलं आम्हाला ऐकून. जितेंद्र, पुढे काय कुठलं आपल्याला त्यांना काय अजून आपल्याला चांगली स्टोरी ऐकून हवी आहे त्यांची, तर ओव्हर टू यू जितेंद्र. Hello, ma'am. Piyush here. I think something network problem in Jitendra side. I think. ओके. Just a second, ma'am. सो प्राजक्ता ताई, तुम्ही हे कधी सुरुवात केली या तुमच्या सगळ्या करिअरला आणि कसं वाटलं म्हणजे हे? कारण ह्याच्यामध्ये मुख्यत्वे मला असं जाणवतं की थोडी भीती आहे याच्याशी निगडीत. म्हणजे मुख्य जेव्हा तुम्ही एवढा एक गिर्यारोहणासारखा एक मोठा असा ऍडव्हेंचरस गेम निवडता, तेव्हा पहिलं सर्वात मला वाटतं तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग असायला लागतं. आणि भीती हा जो फॅक्टर आहे तो तुम्हाला ओव्हरकम करायला लागतो. तर हा जो भीती हा नावाची जी काय एक प्रत्येक मानवी जीवनाच्या मनामध्ये हा भीती नावाचा जो एक फॅक्टर होता तो तुम्ही कसा ओव्हरकम केला ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. नक्कीच मॅम.
ओव्हरकम करायचं म्हणजे यामध्ये काय झालं, सुरुवातीला जेव्हा आम्ही स्पोर्ट्स खेळतो, आपण तर मॅम नॅशनल प्लेअर आहात. स्पोर्ट्स खेळल्याने पुढे चालना खूप मिळते शाळेतनं आणि आमच्या शाळेत असं होतं, की दर समर कॅम्पमध्ये अटेंड करायचा कंपल्सरी मुलींनी समर कॅम्प आणि त्याच्यामध्ये आम्हाला किल्ल्यांवर राहायला न्यायचे. मग तिथून ती भीती जी आहे ती हळू-हळू कमी झाली आणि ह्यात माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा खूप मोठा हात आहे, की त्यांनी मला नेहमी सांगितलं, की पुढे जात राहा, पुढे जात राहा. घाबरायचं नाहीये. सो पहिला फॅक्टर जो आहे तो माझा फॅमिलीचा आहे बॅकअप आणि दुसरा फॅक्टर जो आहे ते मला ट्रेकमध्ये भेटलेले सगळे मित्र. कधीही अडवलं नाही. जिथे कुठे वाटेल भीती तिथे सांगितलंय आणि मोटिव्हेशन मिळालंय. सो मित्र-मैत्रिणी जे आहेत, ह्या फील्ड मधले जे लोकं आहेत सगळे, जे आपण नेहमी बघतो, की नेहमी चालना देतात. थांबवत नाही, की तू पुढे चालत राहा. काही होणार नाहीये आणि ह्यात मेन म्हणजे इथे खूप मोठा एडव्हान्टेज मिळतो आणि माउंटेनिअरिंग कोर्सेस आणि हे कोर्सेस केल्यानंतर ही भीती अजून कमी होते. आणि इथून असं मी ठरवलं, की नाही मला आता ह्यामध्येच पुढे करिअर करायचं आणि यातच पुढे माझा वेळ द्यायचा आहे म्हणून. नक्कीच. आणि तुम्हाला पॅरेंट्सनी सांगितलं होतं पुढे जा, पण तुम्ही त्याचा मला वाटतं उलटा अर्थ घेतला. तुम्ही वर जा आणि तुम्ही खूप असं उंच पर्यंत पोहोचत राहिलात. खरं तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. जर पॅरेंट्सचं मत असंच जर कोणी उलट्या अर्थाने जर घेतलं तर नक्कीच प्राजक्ता खोडेंसारखं ते पण वर जात राहतील आणि एक प्रत्येक वेळेस एक नवीन कीर्तिमान स्थापित करत राहतील. मॅम खरं तर तुमचं हे खूप मोठी धाडसाचंच काम म्हणता येईल. कारण 6व्या मजल्यावरती असलेलं ऑफिस जेव्हा आपण जिना चढून येतो त्यावेळेस नकोसं वाटतं. तुम्ही 1400 फूट तुमच्यासाठी खरं तर एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. म्हणजे चला 1400 फूट चढायचंय असं चढूत आपण. म्हणजे एक काहीतरी वेगळेपण तेव्हा जाणवतं आणि खरं तर ही दुर्दम्य इच्छाशक्ती खूप कमी लोकांमध्ये असते आणि ती तुमच्यात आहे आणि थँक तुम्ही इतकं मोठं तुमचं कार्य असताना तुम्ही आज आपल्या सोबत जोडले गेलात त्यासाठी स्पोर्ट्स इंडियातर्फे पुन्हा एकदा तुमचं मी आभार मानतो. आणि मॅम खरं तर आपण ह्या 4 वेगवेगळ्या स्पर्धा आपण बघत असतो. माउंटेनिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग आणि स्पोर्ट्स क्लाइम्बिंग. तर ह्या स्पर्धांचं नियोजन कोण करत असतं आणि कशाप्रकारे यांचं नियोजन केलं जात असतं आणि याचा एक स्पेशल कुठला कालावधी ठरवला जात असतो किंवा असतो का? या स्पर्धा नियोजन करण्यासाठी? माउंटेनिअरिंग, ट्रेकिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि सॉरी सर चौथा मी विसरले. रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग. सो बेसिकली स्पोर्ट क्लाइम्बिंग हा खेळ आर्टिफिशियल क्लाइम्बिंग वॉलवर खेळला जातो. हा टोकियोमध्ये ही पहिल्यांदा आता 2020 टोकियो जे आहे, टोकियो 2020 ह्याचा ऑफिशियल स्पोर्ट झाला आहे. माउंटेनिअरिंग यामध्ये स्पर्धा होत नाही, पण हा स्पोर्ट म्हणून पुढे आपण नेत आहोत आणि यामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर खूप कोर्सेस आहेत. सो जसं-जसं तुम्ही कोर्सेस करत जाता, भारतातल्या अग्रगण्य काही संस्था आहेत. उत्तरकाशीला आहे, दार्जिलिंगला आहे. त्याच्यानंतर जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग श्रीनगरच्या इकडे आहे. अशा 6 ते 7 वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत जिथे आपण हे कोर्सेस करतो आणि तिथून पुढे प्रत्येक कोर्समध्ये आपण टप्पा पार करत जातो. त्यानंतर स्पोर्ट क्लाइम्बिंगची जी स्पर्धा आहे, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पोर्ट क्लाइम्बिंग ह्यांच्या अंतर्गत ह्यांच्या रूल्सच्या अंतर्गत आपण ऑटोनॉमसली घेऊ शकतो. यामध्ये भारतात IFSC चे जे मेंबर आहेत ते इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन आणि त्यांच्या अंडर आपण ह्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. टोटल जगामध्ये आश्चर्य वाटेल तर ह्या स्पर्धेत 24 वर्ल्ड कप होतात आणि 24 येस. सो 24 वर्ल्ड कप फक्त हा एक भाग आहे. मग त्यात वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. रॉक क्लाइम्बिंगच्या ही स्पर्धा जसं ज्या संस्था ह्यात ऍक्टिव्ह आहेत ते घेतात. स्पोर्ट क्लाइम्बिंग मध्ये इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनच्या अंडर जे अग्रगण्य रजिस्टर्ड झोन्स आहेत, असोसिएशन्स आहेत, त्यांना अथॉरिटी असते स्पर्धा घ्यायची सो दॅट त्या स्पर्धेमध्ये मुलांना जी चालना मिळते पुढे खेळायची आणि पुढे सिलेक्शन होऊन इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला जायची, अशा वेगवेगळ्या स्पर्धा यामध्ये होतात. आणि ह्यात वेगवेगळे पुढचे रूल्स आहेत जे मी तुम्हाला पुढे सांगेलच नक्की. सो अशा वेगवेगळ्या स्पर्धा आहेत यामध्ये. मग एक खेळाडू म्हणून जर ह्या स्पर्धांमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी त्या खेळाडूचे पात्रतेचे निकष कसे ठरवले जातात आणि ते काय असतं? तर बेसिकली याचे निकष म्हणजे तुम्हाला रूल बुक फॉलो करावं लागतं. रूल बुक प्रमाणे 3 डिसिप्लिन्स आहेत यामध्ये. लीड क्लाइम्बिंग, स्पीड क्लाइम्बिंग आणि बोल्डरिंग. या खेळामध्ये तुम्हाला जर खेळायचं असेल
तर जे आतापर्यंत भारतामध्ये चालू आहे अंडर द गायडन्स ऑफ इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन आणि ह्याच्यामध्ये आपण झोनल लेवलची कॉम्पिटिशन असते, नॅशनल लेवलची असते आणि यामध्ये 3 वयोगट आहेत. ते वयोगट म्हणजे 10 ते 13 भारतामध्ये जो सब ज्युनियर ग्रुप आहे. यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की 7 आणि 8 वर्षाची मुलं सुद्धा 10 ते 13 वयोगटाच्या ग्रुपमध्ये खेळतात. त्याच्यानंतर जो नेक्स्ट ग्रुप आहे तो ज्युनियर कॅटेगरीचा आहे. 14 ते 16 वयोगट, मुले मुली वेगवेगळं आणि मग 16च्या अभाव जो असतो 17 ऑनवर्ड जो आहे तो ओपन ग्रुप येतो. वेरएज इंटरनॅशनली तुम्ही जेव्हा खेळायला जाता ही मुलं जी इथून जिंकून स्टेट लेवलला, झोनल लेवलला जेव्हा खेळतात, डिस्ट्रिक्ट लेवलला खेळतात कॉम्पिटिशन्स आणि पुढे जातात नॅशनल लेवलला, नॅशनल मध्ये विनर झाल्यानंतर त्यांना इंटरनॅशनली खेळता येतं. जनरली तुम्हाला जर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळायची असेल म्हणजे 24 वर्ल्ड कप खेळून इंटरनॅशनल रँकिंगला यायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 16 इयर ऑनवर्ड्स खेळू शकता तुम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स, पण त्यासाठी नॅशनल कॉम्पिटिशन्स खेळणं आवश्यक आहे. आणि पात्रता तशी या खेळाची खेळायची म्हटली तर 10 वर्ष ऑनवर्ड्स आहे भारतामध्ये. सगळ्यात महत्वाची पात्रता म्हणजे तुम्ही उंचीला घाबरू नये येस ही सगळ्यात महत्वाची पात्रता त्यात असू शकते. येस तुम्ही आता एक 3 प्रकारांचा इथे उल्लेख केला. क्लाइम्बिंगचे 3 खेळांचे प्रकार 3 प्रकारांमध्ये तो मोडलं जातं. ते जरा उलगडून सांगाल ना? हो सांगते ना. यामध्ये लीड क्लाइम्बिंग आहे. IFSC स्टँडर्ड प्रमाणे म्हणजे सॉरी मी सारखं IFSC म्हणत आहे कारण IFSC च्या रूल बुक प्रमाणेच आपल्याला हे खेळ खेळावे लागतात. हु इज ऑल्सो ते IOC चे पण मेंबर आहेत, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे. आणि त्या रूल बुक प्रमाणे लीड क्लाइम्बिंग हे 15 मीटरची वॉल असते म्हणजे साधारणतः 50 फूट आणि त्या वॉलवर आपण 6 मिनिटात क्लाइंब करत वरती प्रोग्रेसिव्ह क्लाइम्बिंग असतं. प्रोग्रेसिव्ह क्लाइम्बिंग करताना तुम्ही क्लिपिंग करत जाता. क्लिपिंग म्हणजे त्याला एक कॅरेबिनर नावाचं क्विक ड्रॉ नावाचं कॅरेबिनर असतं. त्यात क्लिपिंग करत तुम्ही रोपच्या साह्याने वरती जाता. 6 मिनिटात मॅक्सिमम तुम्ही जो जाईल तो विनर होतो लीड क्लाइम्बिंग मध्ये, किंवा मॅक्सिमम हाईट जो कमी वेळात गेन करतो तो प्लेयर विनर होतो. तसंच बोल्डरिंग जे आहे, बोल्डरिंग मध्ये 4.5 बाय 5 मीटरची वॉल असते, एक बोल्डर असतो, असे 5 बोल्डर आणि 4 बोल्डर क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल मध्ये खेळतात. त्याच्यामध्ये क्लाइंबर 4 मिनिटात आणि 5 मिनिटात ते राऊंड प्रमाणे अटेम्प्ट असतात. जेवढे तुम्ही अटेम्प्ट त्या राऊंड मध्ये त्या बोल्डरला करून झोन होल्ड आणि टॉप होल्ड अटेम्प्ट करता, ज्याचे कमी अटेम्प्ट मध्ये मॅक्सिमम बोल्डर्स अचीव्ह होतील म्हणजे हाईट पूर्ण गेन होईल त्यात, तो विनर ठरला जातो. स्पीड क्लाइम्बिंग मध्ये 15 मीटरची वॉल जो सगळ्यात कमी वेळेत अचीव्ह करतो तो विनर होतो. सो असे हे 3 प्रकार आहेत, लीड क्लाइम्बिंग, स्पीड क्लाइम्बिंग आणि बोल्डरिंग. आता ऑलिम्पिक मध्ये जो प्रकार आहे ह्यात जो टोकियो 2020 मध्ये झालाय तो आहे कंबाइंड फॉर्मॅट. कंबाइंड फॉर्मॅट म्हणजे 20 मुलं आणि 20 मुली, 20 मेन 20 फिमेल असे एकत्र खेळतात. लीड क्लाइम्बिंग, स्पीड क्लाइम्बिंग, बोल्डरिंग. त्यांची कंबाइंड रँकिंग होते या तिन्ही ह्याची डिसिप्लिनची आणि त्या कंबाइंड रँकिंग मधनं जो फायनल्सला टॉप 8 प्लेयर जातात त्यांच्यातनं परत कंबाइंड कॉम्पिटिशन होते लीड क्लाइम्बिंग, स्पीड क्लाइम्बिंग आणि बोल्डरिंगची आणि त्यातनं विनर ठरवला जातो, मेडल विनर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. खरं तर तुमचे आताचे हावभाव, हातांचे जे हावभाव आहेत ते पण कुठेतरी असं टॉपलाच जाताना दिसत आहेत. इतकी सवय तुम्हाला खरं तर स्पोर्ट्स क्लाइम्बिंगची आणि माउंटेनिंगची झालेली आहे, ते प्रत्यक्षात तिथेही जाणवतच आहे. तर मॅम ऍक्च्युली जेव्हा आपण क्रिकेट बघत असतो तर त्या क्रिकेटमध्ये LBW, वाईड, नो बॉल असे काहीतरी एक सर्वसाधारणतः नियम असतात जे सगळीकडे लागू असतात आणि ते सर्वसामान्यांना सुद्धा माहिती आहे. तर स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मधले असे काही नियम की जे माहिती असणं गरजेचे, जे बेसिक नियम आहेत फार बेसिक रूल्स आहेत जे आपण मिस करतो ह्या कॉम्पिटिशनचे. लीड क्लाइम्बिंग मध्ये जसं आहे की तुम्ही 15 मीटरची वॉल बघताय, फार कमी मुलांना माहितीये की तुम्ही जेव्हा वॉलच्या समोर येता, सॉरी माझे हात सारखे ते बाय डिफॉल्ट नाही. येत आहेत. हो, ते सवय झालेलीच आहे, त्याला कोणी काही स्टॉप करू शकत नाही ऍक्च्युली. लीड क्लाइम्बिंग मध्ये जो बेसिक रूल आहे की तुम्ही आयसोलेशन असतं म्हणजे त्या खेळामध्ये तुम्हाला रूट बघायला अलाउड नसतं. जो रूट डिझाईन केलेला असतो त्याचा एक पर्टिक्युलर ग्रेड असतो.
तो रूट बघायला अलाउड नसतो. त्यासाठी तुम्हाला 1 तास आधी आयसोलेशन नावाचा सेंटर असतं, आयसोलेशन झोन. तर त्या आयसोलेशन झोन मध्ये 1 तास आधी तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. स्पोर्ट क्लाइम्बिंग या खेळामध्ये तुम्हाला ऑडिओ किंवा व्हिडिओ जो प्रकार असतो तो अलाउड नसतो कॅरी करायला आयसोलेशन झोन मध्ये. त्यानंतर जेव्हा तुम्ही इनिशियली पहिले येता तेव्हा तुम्हाला पहिले 40 सेकंद जे आहेत रूट ऑब्झर्व्ह करायला मिळतात. 6 मिनिटं ऑब्झर्वेशनचे जे येतात आयसोलेशन मध्ये आल्यानंतर, त्यानंतर पुन्हा 40 सेकंदाचा एक रूल असतो की तुम्ही बघू शकता रूट तुमचा आणि मग तुमचे 6 मिनिटं जेव्हा तुम्ही जमिनीवरनं पूर्णपणे बॉडी लिफ्ट करता लीड क्लाइम्बिंग मध्ये, तेव्हा मग तुम्हाला लिफ्ट केल्यानंतर तुमचा अटेम्प्ट सुरू होतो. सो फार कमी मुलांना हे रूल्स माहिती असतात. किंवा क्लिपिंग केलं, तुम्ही क्लिपिंग मिस झालं तर मग काय करायचं? मग तुमचा वेळ जर संपत आला असेल तर तुम्हाला जज तुम्हाला सांगू शकतात की तुम्हाला शेवटचा 1 मिनिट राहिला आहे. हे लीड क्लाइम्बिंग मध्ये आहे. बोल्डरिंग मध्ये सुद्धा तसंच आहे, पण तुम्हाला मल्टिपल अटेम्प्ट आहेत. आयसोलेशन झोनचे रूल्स हे सगळीकडे सेमच असतात. बोल्डरिंग मध्ये तुम्हाला कसं असतं की तुम्ही जेव्हा मल्टिपल अटेम्प्ट करता पहिल्या बोल्डरवर, मग पहिल्या बोल्डर नंतर तुम्हाला 4 मिनिटाची रेस्ट असते. मग 4 मिनिटाच्या रेस्ट मध्ये दुसरा अटेम्प्ट करतो क्लाइंबर. मग त्या रेस्ट पिरियडच्या दरम्यान जेव्हा तुम्ही समोरच्या बाजूला फेस करता तर मागे बघू शकत नाही बोल्डरचा रूट दुसऱ्या नंबरचा. मग तुम्ही नेक्स्ट 4 मिनिट्स मध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे जे बोल्डर कार्ड असतात एथलीटचे त्याच्यावरचे अटेम्प्ट व्हेरीफाय करायचे असतात जज कडून की बरोबर लिहिले आहेत का. खूप वेळा मॅन्युअल एरर्स होऊ शकतात. इंटरनॅशनल फॉर्मॅट मध्ये ह्याचं एक सॉफ्टवेअर आहे. आणि स्पीड क्लाइम्बिंग मध्ये तुम्ही जर टॅपच केलं नाही वरती टाइमर, ज्याने तुमचं स्पीड क्लाइम्बिंगचा टाइम धरला जातो, टॅपच केलं नाही तर तुम्हाला तो तुमचा अटेम्प्ट पकडला जात नाही, जेणेकरून तुमचा अटेम्प्ट बाहेर होऊ शकतो आणि तुम्ही राऊंड मधनं बाहेर होऊ शकता. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या एका ऍथलीटने लक्षात ठेवायच्या असतात. आणि मग यामध्ये IFSC ने खूप उत्तम म्हणजे असं सिम्पल लँग्वेज मध्ये 93 पेजेसचं रूल बुक आहे जे समजण्यासारखं आहे. आणि ते रूल बुक सगळ्यांसाठी ओपनली अवेलेबल केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक ऍथलीटने खेळताना लक्षात ठेवायच्या असतात. नक्कीच मॅम. आणि जेव्हा आपण अटेम्प्टचा जर विचार केला तर असे अनेक नियम याच्यामध्ये नक्कीच असतील की हे जे काही नियम आहेत, जसं तुम्ही आता अटेम्प्ट हा वेगवेगळा असू शकतो कदाचित, तर असे नियम अजून काही आहेत त्याचे वेगवेगळ्या स्तराप्रमाणे त्यांचे जे काही नियम आहेत ते नियम बदलत जातात किंवा ते बदलतात. हो, बदलतात सर. आता खूप वेळा काय होतं की हा स्पोर्ट थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे. जेव्हा आपण क्लाइम्बिंग स्पीड क्लाइम्बिंगला जातो तेव्हा तिथे टायमर आणि ऑटो बिले सिस्टम्स असतात इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये. भारतामध्ये आता 5 वेगवेगळ्या जागी टायमर सिस्टम्स आणि ऑटो बिले लावलेले आहेत स्पीड क्लाइम्बिंगला. सो त्याने खूप फरक पडतो. पण खूप वेळा असं होतं की जेव्हा मॅन्युअल बिले दिला जातो, मॅन्युअल टायमिंग सिस्टम्स असतात जिथे 6 टायमर म्हणजे फिजिकल लोक बसवले जातात जज की 6 लोक टायमिंग प्रत्येकाचा घेतात. तर तिथे जर एरर झाला तर तो लक्षात घेणं गरजेचं असतं. प्लेयरला एज्युकेट करणं गरजेचं असतं. टेक्निकल इन्सिडेंट्स असतात. मग टेक्निकल इन्सिडेंटला काय करायचं खूप वेळा एथलीट्सला माहिती नसतं आणि त्याच्यामुळे एथलीट्सला असं वाटतं की माझा टेक्निकल इन्सिडेंट झाला तर मला रिअटेम्प्ट मिळणार आहे की नाही. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या लक्षात ठेवायच्या असतात. मॅन्युअल एरर्स जिथे आहेत तिथे देर इज अ मल्टिपल चान्स, म्हणजे तिथे खूप सारे अपॉर्च्युनिटीज असतात प्लेयर्ससाठी विचारण्याचे आणि डाऊट क्लिअर करण्याचे. ह्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर प्रत्येक कॉम्पिटिशनच्या आधी टेक्निकल ब्रीफिंग असते या खेळाची. टेक्निकल ब्रीफिंगसाठी पर्टिक्युलरली कोचेस, मॅनेजर्स, पेरेंट्स, एथलीट्स यांना इन्व्हाइट केलं जातं की तुम्ही येऊन तुमचे प्रश्न क्लिअर करा या कॉम्पिटिशन्स बाबतीत. कारण प्रत्येक कॉम्पिटिशनला व्हेन्यू नुसार चेंजेस होतात. कुठे वॉल 10 मीटरचीच असेल, कुठे 12 मीटरचीच असेल खेळायला, कुठे 15 मीटरची असेल. सो प्रत्येक व्हेन्यू नुसार त्यामुळे IFSC म्हणतं की दिस इज ऑटोनॉमी. आम्ही रूल बुक सेट केलं आहे, पण तुम्हाला जर तिथे खेळायला तेवढा वाव नसेल 15 मीटरवर तर तुम्ही रूल्स मॅक्सिमम अप्लाय करायचा प्रयत्न करा आणि खेळा आणि फेअर गेम ठेवा. हा महत्वाचा मुद्दा तिथे येतो. नक्कीच मॅम, नक्कीच. एक प्रश्न अजून की या ज्या काही स्पर्धा घेतल्या जात असतात या स्पर्धा कोणकोणत्या स्तरावरती घेतल्या जातात? म्हणजे जसं आपण कबड्डीच्या किंवा इतर जेव्हा आपण खेळांच्या स्पर्धा बघत असतो तर त्या तालुका पातळीवरून सुरू होतात. तर अशाच काही स्तर स्पोर्ट्स क्लाइम्बिंग साठी आहेत का आणि ते कोणते?
गेले 25 वर्ष भारतामध्ये ही कॉम्पिटिशन जी आहे ती झोनल लेवल आणि नॅशनल लेवलवर होत आहे. आणि आता मागील 3 वर्ष झाले काही स्टेट्स मध्ये असोसिएशन जसं आहे महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइम्बिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र जे आहे ते स्टेट लेवल कॉम्पिटिशन्स रत्नागिरी जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन्स घेत आहे. काही स्टेट्स मध्ये स्टेट लेवल होत आहे. सो इंडियामध्ये सध्या तरी हे स्टेट, झोनल आणि इंटरनॅशनल नॅशनल आणि मग इंटरनॅशनल लेवलला जातं. बाहेर देशांमध्ये जे आहे ह्या कॉम्पिटिशन जनरली बेसिक लेवल पासून सिलेक्शन क्रायटेरिया सुरू होतो. म्हणजे मिनिमम तुम्हाला 9 नॅशनल खेळणं गरजेचं असतं. 2018 मध्ये 19 मध्ये आणि 2018-19 मध्ये ब्रिगेडियर MP यादव सरांनी जेव्हा ते नॅशनल चेअरमॅन होते इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन स्पोर्ट क्लाइम्बिंग कमिटीचे, नॅशनल स्पोर्ट क्लाइम्बिंग कमिटीचे, तेव्हा त्यांनी ओपन नॅशनल कॉम्पिटिशन हा फॉर्मॅट सुरू केला जेणेकरून या खेळामध्ये मॅक्सिमम प्लेयर मॅक्सिमम कॉम्पिटिशन्स खेळतील. सो काय होतं की जेव्हा मॅक्सिमम कॉम्पिटिशन जेव्हा हा प्लेयर खेळतो तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स वाढतो. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो की 6 कॉम्पिटिशन जेव्हा एक प्लेयर खेळतो तेव्हा कंटिन्युअस तो कॉम्पिटिशन मध्ये रेकॉर्ड ब्रेक करतो. जिथे आधी एक नॅशनल कॉम्पिटिशन खेळायला मिळायची आणि वर्षातनं एकदा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक व्हायचा, 6 कॉम्पिटिशन्स मध्ये 6 वेळा परफॉर्मन्स वरती जात गेला. आणि स्पीड क्लाइम्बिंग मध्ये जो रेकॉर्ड आहे मुलींचा रेकॉर्ड जो आहे तो 10.75 सेकंड 15 मीटर्स क्लाइम्ब केलेल्या वॉलवर आहे स्पीड क्लाइम्बिंग मध्ये. आणि मुलांमध्ये जो आहे तो 7.85 मध्ये 6.85 मध्ये येतो. सो असं हा रेकॉर्ड तोडत मुलांनी तिथपर्यंत आणलाय. आणि मॅक्सिमम कॉम्पिटिशन जेवढ्या मुलांना खेळायला मिळतील आता नॅशनल लेवलवर, झोनल लेवलवर, स्टेट लेवलवर, डिस्ट्रिक्ट लेवलवर, त्याप्रमाणे आपले परफॉर्मन्सेस वरती येणार आहेत. सो सध्या तरी नॅशनल लेवललाच मुलं डिरेक्टली ओपनली खेळू शकतात. झोनल लेवल आहे आणि स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवल आहे. नक्कीच मॅम. आतापर्यंत तर तुमचा जो आपण अनुभव बघितला तो एक खेळाडू म्हणून किंवा एक व्यवस्थापक म्हणून त्याची गणना करता येईल. एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. खरं तर क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा हे रोजरासपणे आपल्याला डोळ्यासमोर दिसणारे खेळ. त्यात बॅडमिंटन आलं, बरेचसे असे खेळ करता येतील. पण स्पोर्ट्स क्लाइम्बिंग हा पूर्णतः वेगळा असा खेळ ठरत असतो. एक प्रशिक्षक म्हणून जेव्हा एखादा नवीन खेळाडू ज्याला या खेळाबद्दल फारशी माहिती नाहीच आहे, तर एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा तो खेळाडू घडवतात त्यावेळेस तुम्हाला नेमकं सुरुवात कुठून करावी लागते आणि ती कशा प्रकारे होत असते? अवघड प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर द्यायला मला आवडेल. प्रशिक्षक म्हणून खूप चॅलेंजेस आहेत. पहिले म्हणजे व्हेन्यूचं चॅलेंज आहे. सो त्यासाठी आम्ही जेव्हा आम्हाला कोणी विचारतं की हा खेळ कसा खेळायचा, लास्ट इयर जेव्हा आम्ही स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये जेव्हा आम्ही प्रमोट केलं की हा स्पोर्ट महाराष्ट्रात पण आहे, जिथे हा पुणे मुंबईला लिमिटेड होता तिथे तो नाशिक, रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जागांपर्यंत पोहोचला, अहमदनगर. सो इथून जेव्हा आम्हाला एन्क्वायरी झाली की आम्ही हा कसा खेळू शकतो, सो आम्ही त्यांना छोटेसे रेकमेंडेशन दिले की तुम्ही तुमच्या घरात वॉल बनवा, तुम्ही होल्ड्स लावा किंवा तुमच्या घरात झोके लावले असतील, बार्स लावले असतील, तिथून सुरुवात करा एक्सरसाइजिंगची. आणि जेव्हा मग मुलांनी एक कॉम्पिटिशन खेळतात, कुठलीही डिस्ट्रिक्ट लेवल असो, स्टेट लेवल असो, जेव्हा मुलं कॉम्पिटिशन खेळतात तेव्हा त्यांना कळतं की इथे कोच म्हणून आपल्याला अजून कोचिंग घेणं गरजेचं आहे या खेळात. कारण टेक्निकली रूट क्लाइम्ब करणं कॉम्पिटिशन मध्ये थोडंसं अवघड असतं, पण तिथे तो एक्सपोजर मिळतो. सो म्हणून त्या दरम्यान आम्ही मुलांना सांगतो की घरात आधी क्लाइम्बिंग सुरू करा, माउंटेन बाहेर रॉक क्लाइम्बिंग करा, नॅचरल्स वर करा. तुमच्या इथे जिथे तुम्हाला मोठे मोठे याला बोल्डर्स म्हणतात, मोठे जे आपण दगड बघतो, तर एका क्लाइंबरसाठी ते पॅराडाइज असतं. जर तुमच्याकडे क्लाइम्बिंग वॉल नसेल तर बोल्डरिंग करा. मग त्या बोल्डरिंग वर प्रशिक्षण घेतल्यानंतर मुलं मग कोचिंगला आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही यामध्ये मुलांना टेक्निकली स्पोर्ट क्लाइम्बिंग वॉल जिथे जिथे अवेलेबल आहेत त्यांच्या सिटीमध्ये असतील. आता खूप वेळा असं होतं की मुंबईवरनं आधी मुलं पुण्यात यायचे क्लाइम्बिंग करायला, रत्नागिरीला जिथे क्लाइम्बिंग वॉल आहे तिथेही मुलं आता क्लाइम्बिंगला जातात. मग ह्यामध्ये ट्रेनिंग बोर्ड असतात, हँग बोर्ड असतात, क्लाइम्बिंग होल्ड असतात. ह्याच्या माध्यमाने तुम्ही घरात छोटीशी 10 बाय 10 ची वॉल जरी केली आणि त्याच्यावर क्लाइम्बिंग केलं तरीही चालतं. जसं शॉना कॉक्शी जी ग्रेट ब्रिटनची प्लेयर आहे, ती घरात तिच्या क्लाइम्बिंग वॉल आहे आणि घरात क्लाइम्बिंग प्रॅक्टिस करते. शी इज द ब्रिटिश गर्ल हू हॅज रिप्रेझेंटेड ग्रेट ब्रिटन इन ऑलिम्पिक्स.
आणि तिच्याकडे घरात क्लाइम्बिंग वॉल आहे आणि तिने सुरुवात तिथून केली आहे. सो वयाच्या 2 वर्षापासून टॉडलर पासून कोणीही हा खेळ सुरू करू शकतं खेळायला. ह्याला लिमिटेशन्स असे नाहीयेत. आणि कोचिंग करणं आम्ही फक्त सांगतो की तुम्ही घरात सुरू करा क्लाइम्बिंग. आम्ही तुम्हाला बाहेर अवेलेबल अपॉर्च्युनिटीज भरपूर देणार जिथे वॉल आहे तिथे. नक्कीच. आणि खरं तर हेच या खेळाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की इथे तुम्हाला एंट्री करण्यासाठी कुठल्याही एज लिमिट नाही. तुम्ही कधीही हा खेळ सुरू करू शकताय, खेळू शकतायत आणि तो सुरुवात करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही ती घरातच प्रॅक्टिस सुरू करू शकताय, तुमचं बेसिक कम्प्लीट करू शकताय. खरं तर खूप अनोखी अशी माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली प्राजक्ता मॅम, आणि या दिलेल्या माहितीसाठी मी खरंच प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार पुन्हा एकदा मानतो. आणि आपण बडवे मॅम यांना विचारू की आता तुम्ही ही जी काही स्पोर्ट्स क्लाइम्बिंग बद्दल माहिती दिली त्याबद्दल त्यांना काय वाटतं? बडवे मॅम. आज तुम्ही जे बोललात ते बेसिकली खूपच टेक्निकली ज्या टेक्निकलिटीज आहेत या खेळासंबंधित त्याच्यावर तुम्ही जास्त प्रकाश टाकला. कारण असे खूप शब्द होते की जे मला वाटतं जे लेमन आहेत या खेळासाठी त्यांना असे अनेक शब्द आज कळले की व्हॉट इज मीन बाय दॅट लीड क्लाइम्बिंग, स्पीड क्लाइम्बिंग, देन बोल्डरिंग. सो हे शब्द थोडेसे समाज मनात रुजलेले नाहीयेत. तर ह्या त्याच्यातल्या ज्या जे डीप डिटेल्स असं म्हणता येईल याच्याबद्दल आज खूप चांगली माहिती तुम्ही आज सगळ्यांना दिली. आणि रूल बुक त्याचे काही ज्या महत्वाच्या टिप्स आहेत की जर छोटी मुलं किंवा कुठलेही प्लेयर्स जर एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये जर सहभागी होत असतील तर कुठल्या टिप्स, कुठल्या गोष्टी त्यांनी प्रकर्षाने समजून घ्याव्यात आणि त्या कशा अंमलात आणाव्यात हे पण तुम्ही उत्तमपणे आज सगळ्यांना सांग. खूप छान वाटलं. स्पोर्ट्स क्लाइम्बिंगची जी तुम्ही आज सांगितलं की टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्याचा आता समावेश करण्यात आलाय त्याला. सो त्याच्याबद्दल सगळे जे क्लाइम्बर्स आहेत त्यांचे खरं मनपूर्वक अभिनंदन की एवढी चांगली आणि एक मोठा एक नाव जागतिक स्तरावरची तुम्हाला एखाद्या कॉम्पिटिशनची संधी सगळ्यांना उपलब्ध झाली आहे. आणि या व्यतिरिक्त तुमचा प्रशिक्षक म्हणून म्हणजे खेळातून मग प्रशिक्षक म्हणजे पुन्हा आम्ही जे स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातर्फे बोलत असतो वेळोवेळी आमचा जो महत्वाचा संवादाचा दुवा असतो की इकोसिस्टीम त्याच्याबद्दल पण तुम्ही एक प्रकारे पुन्हा बोललात की खेळाडू म्हणून तुम्ही तुमचं जे काय त्याच्यामध्ये तुम्ही पारंगत झालाच पण मग तुम्ही जे काय ज्ञान मिळवलं त्या खेळाचं ते नाव आता समाज मनापर्यंत कसं तुम्हाला नेता येईल. आणि तर त्यासाठी तुम्ही अजून प्रशिक्षक म्हणून अजून एक वेगळं तुमचं करिअर म्हणून त्याला याच्याकडे बघितलं. तर ही तुमची सगळी अतिशय जी स्टोरी आहे सक्सेस स्टोरी ती खूप छान भावली आम्हाला सगळ्यांना. आणि तुम्हाला तुमच्या या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी स्पोर्ट्स इंडी तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी मी सगळ्यांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते. आणि तुम्हाला पुढची वाटचालीमध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती हो जावो ही ईशचरणी प्रार्थना करते. आणि आमचे जे सगळे टीम आहे ते तुमच्या नेहमी संपर्कात असते. जितेंद्र असतो, मंदार असतील, नंतर श्रीपाद असतील, पियुष आहेत, हे सगळी मंडळी आमची खूप छान काम करत असतात. तर ज्यांचा पण हे सगळा हा जो प्रोग्राम घडवून आणण्यात त्यांचं पण खूप सगळ्यांचं योगदान असतं. अमीन असतील, तो सगळ्यांनी हे जे काय एक छान असा एक जो कार्यक्रम सुरू झाला संवाद मातीतल्या खेळाडूंची मला वाटतं असं काही दिवसांनी जर सगळेजण बघत गेले तर खूप सारे इनपुट्स आणि गायडन्स याच्यातून मिळणार आहे. तर मला वाटतं आता तरी या क्षणाला असं काही उपलब्ध नाहीये. सो मग आम्हाला असं म्हणता येईल की वी आर द पायोनियर्स ऍज फार एज दिस काइंड ऑफ प्रोग्राम इज कन्सर्न. सो त्याचा पण आम्हाला खूप आनंद वाटतो सगळ्यांना. असेच तुम्हाला पुन्हा आज तुम्ही इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. ओव्हर टू यू जितेंद्र. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आणि ह्या आनंदात अजून एक छोटीशी भर घालतोय की पुढच्या मंगळवारचा जो आपला एपिसोड राहणार आहे
तो आपल्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमाचा 25वा एपिसोड ठरणार आहे. आणि खरं तर एक मार्गदर्शनपर म्हणून हा कार्यक्रम आपण सुरुवात केलेला होता, पण न थांबता न कुठेही खंड पडू देता हा कार्यक्रम आपण आता 25व्या भागाकडे वाटचाल करत आहोत. पुढच्या मंगळवारचा कार्यक्रम हा भाग आपला हा 25वा राहणार आहे. आणि खरं तर ह्यामध्ये सगळ्यात मोठं मार्गदर्शन, सर्वात मोठं सहकार्य इथे येणाऱ्या प्रमुख वक्त्यांचंच राहिलेलं आहे. आणि त्यापैकीच आज ज्या आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या आहेत प्राजक्ता घोडे, खरं तर यांचंही खूप मोठं असं योगदानच म्हणता येईल. आणि मित्रांनो, जसं मी मागच्या भागामध्ये सुद्धा सांगितलं होतं की स्पोर्ट्स क्लाइम्बिंग ह्या विषयावरती आपण 1 महिना अर्थातच 4 एपिसोड पूर्णतः ह्याच खेळांची वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यातला आजचा हा दुसरा भाग होता. पुढच्या मंगळवारी आपण असाच एक प्रशिक्षक, एक तज्ञ किंवा एक ट्रेनर ज्यांना म्हणता येईल अशाच एक वक्ते आपल्याला इथे लाभणार आहेत. तर पुढची अधिक माहिती आपण नक्कीच त्यांच्याकडनं घेणार आहोत. पण तत्पूर्वी आता वेळ झालेली आहे आपल्या परवानगीची. पण पुन्हा मी एकदा जाण्याआधी प्राजक्ता मॅम यांचेही पुन्हा आभार मानेन की त्यांनी वेळ दिला आणि एक विशिष्ट अशी माहिती आम्हाला सांगितली, प्रेक्षकांना सांगितलं. तुमचेही खूप खूप धन्यवाद मॅम. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन वक्त्यांसह, नवीन विषयांसह. तोपर्यंत स्पोर्ट्स इंडी सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.